अजितदादा बोला, अजितदादा आता तरी बोला. एकंदरीत हा सूर होता जेव्हा अजित पवारांनी आपल्या काकांपासून दूर जात भाजपसोबत मनोमिलन करून बंडखोरी केली. त्यानंतरच्या पहिल्या सभेचा. दिल्लीत जेव्हा सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, तेव्हा अजित पवार डोळ्यावर काळा गॉगल घालून शांतपणे बाटली फिरवत राहिले होते. अजितदादांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम शरद पवारांनी केला होता, पण अजित पवार काहीच बोलत नव्हते. असा एकंदरीत सूर या पहिल्या सभेचा होता. धनंजय मुंडे, छगन भुजबळ अशा नेत्यांनी देखील अजितदादा बोला असा सूर लावूनच भाषणं केली होती. त्यानंतर अजित पवार बोलले आणि आपल्या काकांवर म्हणजे शरद पवारांवर तुफान टीका केली. त्यानंतर मात्र अजित पवार सत्तेत गुरफटले. राष्ट्रवादीच्या फुटीच्या चर्चा देखील फक्त निवडणुकीच्या सुनावणीच्या निमित्ताने होऊ लागल्या. पुढे जरांगे पाटलांनी मीडियाची स्पेस घेतली आणि अजित पवारांना डेंगूने साईडलाईन केलं. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आता मराठा आंदोलनकर्ते देखील अजितदादा बोला असं म्हणू लागले. पण अजित पवारांनी मराठा आरक्षणावरून ठोस अशी भूमिका घेतलेली नाहीये. पण आता या सर्व घडामोडींवर ब्रेक लागताना दिसतोय. मध्यंतरीच्या काळात शरद पवारांसोबत कौटुंबिक भेट व त्याच दिवशी अमित शहांची दिल्लीत भेट घेतलेल्या अजित पवारांनी हस्तक्षेप करण्याचा मुहूर्त म्हणून 25 नोव्हेंबर निवडला असल्याचं स्पष्ट झालंय. आजपासून येत्या काळात अजित पवार राजकारणात सक्रिय होताना दिसतील, पण त्याचसोबत ते केंद्रबिंदूवर येतील असं म्हणता येईल. पण हे सगळं कशाच्या आधारावर आणि का? इतकं दिवस अलिप्त राहून अजितदादांना जे हवं होतं ते मिळाल्यानेच अजित पवार आता सक्रिय होत आहेत का? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. तर अजित पवार आता सेंटर पॉइंटवर येण्यास सुरुवात झाली असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे कराडचं प्रीती संगम. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन आज अजित पवारांनी घेतलंय. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अजित पवार कराडमध्ये आले होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी दोन महत्त्वाची विधानं केली. एकतर सत्ताधारी असोत किंवा विरोधक, बोलताना दोन्ही बाजूंनी भान राखलं पाहिजे असं ते म्हणाले. दुसरं म्हणजे मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा आणण्यात यावा असं देखील ते म्हणाले. अर्थात या दोन्ही गोष्टी अजित पवार आगामी काळात कोणती स्ट्रॅटेजी आखतायत हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत. त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय हे आपण पाहूत, पण त्यापूर्वी हे उद्गार ज्या ठिकाणाहून काढले आहेत त्या ठिकाणाचा इतिहास देखील पाहूयात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं स्मारक हे ठिकाण लढण्याचं बळ देतं असं शरद पवार सांगत असले तरी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्याची, डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ आली की शरद पवार आपल्या दौऱ्याची सुरुवात प्रीती संगमावरून करतात. हा इतिहास राहिलाय. अजित पवारांच्या बंडानंतर देखील शरद पवारांनी प्रीती संगमावरूनच आपल्या दौऱ्याची सुरुवात केली होती. शरद पवारांची हीच कृती अजित पवार देखील फॉलो करतायत. आपल्या वादग्रस्त विधानावरून जेव्हा अजित पवारांना राजीनामा देण्याची वेळ आली होती तेव्हा देखील ते प्रीती संगमावर येऊनच पापमुक्त होण्याचा प्रयत्न केला होता. असो तर पश्चिम दक्षिण महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. इथला मराठा मतदार देखील काँग्रेसच्या पथडीत तयार झालेला आहे. हा मतदार ठामपणे मागे असल्यानेच यशवंतराव चव्हाण व शरद पवारांना दिल्लीपर्यंतचं राजकारण बिनधास्तपणे करता आलं होतं. दुसरीकडे हाच मतदार अँटी बीजेपी माइंडसेटचा देखील आहे. पर्यायाने अजित पवारांना या मतदारांपर्यंत आपली भूमिका घेऊन जाताना व शरद पवारांना बायपास करताना अडचणी निर्माण होतात. यातूनच मार्ग काढण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून म्हणजेच भाजप सोबत गेल्यापासून अजित पवार यशवंतराव चव्हाणांचे संदर्भ आपल्या भाषणात देत राहिलेत. असो तर आपला मूळ मुद्दा आपल्या कोर मतदारांपर्यंत नरेटिव्ह सेट करण्याची वेळ आली तर शरद पवार आणि अजित पवार प्रीती संगमवरून भूमिका मांडण्याला प्राधान्य देतात. आज देखील यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीचं निमित्त साधून अजित पवारांनी हीच सुरुवात केली असं म्हणायला स्कोप राहतोय. आता दुसरा मुद्दा तो म्हणजे प्रीती संगमवरून बोलताना अजित पवार नेमकं काय म्हणालेत. एकतर शांत राहून अजित पवार भुजबळांना पाठीशी घालत असल्याचे आरोप होत होते. मात्र आता दोन्ही बाजूंनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे अशा आशयाचं विधान अजित पवारांनी केलंय. तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नातून मार्ग काढताना जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा अधोरेखित केलाय. अर्थात या दोन मुद्द्यांवरून अजित पवारांनी आपले पुढचे डाव खेळण्यास सुरुवात केली असं म्हणता येते. नेमकं कसं तर पहिला मुद्दा म्हणजे दोन्ही बाजूने तडजोड करणारा नेता म्हणून समोर येण्याचा चान्स. एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना फुटेज दिलं. मराठवाड्यातला मराठा मतदार शिंदेसाठी महत्वाचा असल्याने त्यांनी जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत एक प्रकारे जरांगे पाटलांचं व मराठा आरक्षणाचं बळ वाढवण्याचं काम केल्याचं बोललं जातं. मराठा मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी आपली खुर्ची सेफ ठेवण्यासाठीच ही चाल खेळली, ज्यातून मराठा असंतोष त्यांना टाळता देखील आला. पण मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या दिशेने घेतलेल्या निर्णयांमुळे व विधानांमुळे दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज नाराज होत गेलाय. थोडक्यात आज मराठा समाजाकडून शिंदे सेफ असले तरी कुठेतरी शिंदेच्या बाबतीत असंतोष ओबीसी व इतर समाजांमध्ये तयार झाल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे फडणवीसांनी थेट ओबीसी समाजाच्या बाजूने भूमिका घेतल्याचं देखील दिसून आलं. ओबीसी समाजाच्या उपोषणाच्या व्यासपीठावर जाणं, पडळकर, आशिष देशमुख अशा आपल्या नेत्यांना हवा देणं, शिवाय जरांगे पाटलांनी लाठी हल्ला व इतर गोष्टींवरून फडणवीसांवर टीका केल्याने फडणवीस हे आपोआप मराठा विरोधी व ओबीसी समर्थक म्हणून गणले जाऊ लागलेत. वास्तविक या दोन्ही गोष्टीत बॅलन्स साधण्याचा प्रयत्न फडणवीस करत होते, तरी देखील फडणवीसांची इमेज मराठा द्वेषी करण्यात विरोधकांना यश मिळतानाच दिसून आले.
अशा वेळी जातीने मराठा व भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी राजकारण हे दुहेरी यश आईतच अजित पवारांच्या पदरात पडू शकतंय. म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळ न देता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्याच्या दिशेने अजित पवारांनी हालचाली सुरू केल्या आणि त्याच वेळी इन्सिक्युअर झालेल्या ओबीसी समाजाला भुजबळांच्या माध्यमातून बळ दिलं तर दोन्ही दगडांवर पाय ठेवून उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने अजित पवार जाताना दिसतायत. अर्थात मराठा मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना होऊ शकणारे विरोध आणि दुसरीकडे ओबीसींना सॉफ्ट कॉर्नर देण्याचा फडणवीसांवर होत असलेले आरोप, या दोन्हीतून मध्यम मार्ग काढताना अजित पवार दिसून येतील. आता हीच गोष्ट पुढे घेऊन जाताना स्वतंत्र आरक्षणाची लाईन मोठी करत जातनिहाय जनगणनेची मागणी अजित पवार लावून धरू शकतात. जाती आधारित जनगणनेचा मुद्दा आला तर ओबीसी सह मराठा समाजाला या गोष्टीला पाठिंबा मिळू शकतो. शिवाय जरांगे पाटलांच्या मागणीला स्पीड ब्रेकर देखील लावला जाऊ शकतो. असं असलं तरीही फक्त सत्तेसाठी राजकारण करण्याची अजित पवारांची झालेली प्रतिमा लगोलग पुसली जाणार नाही, हे देखील सत्यच आहे. साहजिक अजित पवार ही गोष्ट कशी टॅकल करतात हे पाहणं गरजेचं असेल. शिवाय शरद पवार या नाट्यात शिंदेंना प्रोटेक्ट करतात की पुतण्याला बळ देतात यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतील. अजित पवारांनी मात्र आता आपले डाव खेळण्यास सुरुवात केली असं सध्या तरी आपल्याला म्हणता येतं हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.